हॅलो एव्हरीवन, मी तुमचा सर्वांचा लाडका योगेश उदगिरी आज घेऊन येत एक भन्नाट कॉमेडीचा विषय. तर कॉमेडीचा विषय काय माहितीये का? निकीचं कसं होणार. अरवाज तर गेला, कॅप्टन होता, ज्याच्या जीवावरती उड्या मारायची तो तर गेला ना. आता कसं होणार निकीचं? चला तर मग आजपासून बघायला चालू करूया बिग बॉस मराठी सीझन 5. निक्कीचं कसं होणार, काय होणार, काय करती. आत्तापर्यंत कशी म्हणत होती, मी अरबाज सोबत आहे, मी एकदम स्ट्रॉंग आहे. अरे किती तो ओव्हर कॉन्फिडन्स. अरे काय करायचं ते ओव्हर कॉन्फिडन्स घेऊन. ओव्हर कॉन्फिडन्सच्या नादात गेला ना अरबाज बाहेर. काय बाई, कसं करणार तू आता? ते सगळं सोडा. कालचं तुम्ही बघितलं असेल, अरबाज चालला त्याच्या पायात धरती, काय करती, पाय धर रड. अरे किती ती ऍक्टिंग करणार तू, ओव्हर ऍक्टिंग नको ग करू बाई. सगळ्यांना माहितीये तुम्ही ज्या वेळेला इलिमिनेशनच्या आतमध्ये रूममध्ये होता, दोघं नॉमिनेट झाला, बिग बॉसनी बोलले निक्की तुम्ही बाहेर जावा, तर लगेच डोळे पुसल्याने एकदम असं बाहेर. अरे काय राव, विदिन सेकंड तुझे इमोशन गायब होतात. ह्याला काय अर्थ आहे राव? मजा नाही राव. त्यातनं पण बिग बॉसने अरबाजला विचारलं की बाबा तू तुझ्या आणि निक्कीच्या जागी दुसऱ्या कोणाला बघतोय? तर त्याच्या आईला उत्तर त्यानं काय द्यावं की प्याडीदा आणि अंकिताला. अरे वेड्या, ते कसलं खेळतायत, चांगलं व्यवस्थित शिस्तात खेळतायत. उगाच मुझे गुस्सा आया मेरे को खेलने द्वारा ऐसा नहीं करते रे बाबा. समझता नहीं है यार, तेरे को समझता नहीं है क्या कैसा खेलने का है बिग बॉस, खेलने का है बिग बॉस, तेरे को फाईट नहीं करने का है बेटा. काय चाललंय बाबा त्यांचं, त्यांना माहिती बिग बॉस मराठीमध्ये काय चाललंय. अरबाजच्या टक्करला मग सिद्धार्थ शुक्ला आणला असतं तर काय झालं असतं. मग मग राडाच सिद्धार्थ शुक्लाने आशिमची फाईट बघितली ना, अरबाज 2 दिवस पण टिकला नसतं. मग निक्कीच्या इशाऱ्यावर नाचत होता, गेला आता निक्कीच्या इशाऱ्यावर नाचून 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 गेला बाहेर. आता राहिला प्रश्न कोणाचा माहिती आहे का? जान्हवी. आता जान्हवीचा विषय म्हणजे गंभीरच झालेला आहे. आता जान्हवी काय केली, अरबाजला कॅप्टन बनवायसाठी ते एकत्र आले, निक्कीने बरोबर यूज करून घेतला जान्हवीचा. आता काय इथनं पुढं आता बघू, जान्हवी पण एकटी आहे, निक्की पण एकटी. इंडिव्हिज्युअल खेळतात का परत एकत्र येऊन खेळतात? मग काय फायदा 2 आठवडे भांडत, टीआरपीसाठी भांडत होता काय मस्त. हे नाही बरोबर राव. बघू पुढच्या पुढं काय होते. तर हा विषय मात्र घनघर होणार आहे की निक्की कशी खेळणार आहे. निक्की सोडून डीपी दादाने एक पॉईंट मारला की आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठीच्या सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी निक्कीमध्ये शून्य आहेत. हे मात्र आपल्याला या गोष्टी पटले. ही गोष्ट पटणारच, जो आपला विषय हार्ड आहे, मराठी माणूस ना.